तर हॅलो मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 1.2 मधल्या क्वेश्चन 9व्यातील जे काय प्रश्न उरलेला होता 6वा ते 6व्यापासून नंतरचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तर सुंदरसं प्यारंसं असं गाणं लागले आहे पहा। गाणं ऐकत आपण गाण्याच्या तालावर आपण हे सोडण्याचा प्रयत्न करत आहोत पहा। खूप छान गाणं लागले, तर याच्यावर आपण सोडूया। तर कशा प्रकारे आपण मागचा व्हिडिओ कंप्लीट केला आहे तर ते पाहिलं तर तुम्हाला हे इझी समजून जाईल। तर इथं काय करायचं पहा, डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड असल्यामुळं तर हे जे गणित आहे पहा, हे गणित अशा प्रकारचं एकच गणित असेल, जवळपास 3 ते 4 जागी येईल। हे गणित पाठ करणं म्हणण्यापेक्षा आपण समजून घेतलं तर खूप इझी होऊन जाईल। असं जर गणित आलं तर सिम्पली एकच स्टेप ध्यान ठेवायचं की डायरेक्ट e⁻x नं काय करायचं, प्रत्येक खालींवरी भागून घ्यायचं। तर मग आपण काय करूया, भागून घेऊया। तर लिहायचं बसायचं नाही पहा, डिवायडिंग ऑन बोथ साईड इन खालींवरी e⁻x नं असं काय लिहायचं नाही हो का। तर e⁻x भागिले e⁻x नं भागून घेऊया आपण, मायनस e⁻x भागिले e⁻x, म्हणजे e⁻x नं भागलं तर e⁻x नंच भागायचं हो का। मग खाली काय आहे, परत इथे e⁻x भागिले e⁻x आणि इथं काय हो, इथं प्लस आहे, तर इथं e⁻x भागिले e⁻x नं आपण काय करून घेतलो आहे, इथं डायरेक्ट भागून घेतलो आहोत। मग नंतर काय करता येते आपल्याला, हे y बरोबर जर आपण याला जर मांडलोय तर y बरोबर काय करता येते मग इथं कॉस इनवर्स। आता इथं काय लिहिता येते पहा, आता तुम्हाला मी सांगतोय, e⁻x डायरेक्ट गेट कॅन्सल होते, म्हणजे उरतो काय, एक उरतोय, मायनसला मायनस, इथं e⁻x आणि इथं काय आहे, इथं x आहे, तर वर जर गेलं तर इथं काय होईल, -x होईल राईट। वर जर गेलं तर इथं सुद्धा 1 प्लस e⁻x आहे, आणि हे जर खालचं जर वरी जर गेलं, हे सुद्धा e⁻x होईल राईट। मग आता आपल्याला काय लिहिता येते पहा, तर y बरोबर कॉस इनवर्स 1 मायनस, आता पहा 1 मायनस आता बेस सेम आहे, तर वरच्याची काय होते हो, बेरीज होते। तर वरच्याची बेरीज म्हणजे -x प्लस -x म्हणजे -x म्हणजे -x, एक -x आणि दुसरा -x म्हणजे -2x होते। तर e⁻2x असं लिहिता येते आपल्याला, भागिले 1 प्लस इथं सुद्धा e⁻2x आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल हो का। तर मग y बरोबर काय लिहिता येते आपल्याला, इथं सुद्धा आणखी y बरोबर कॉस इनवर्स। आता इथं आणखी एक आपल्याला स्टेप म्हणण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल पहा। तर काय, इथं e⁻x आहे राईट। मग आपण 1 मायनस e⁻x जे आहे तर e⁻x चा वर्ग लिहिता येते का हो आपल्याला, तर लिहिता येते पहा। या दोनला कुठं बी नेता येते, म्हणजे a चा पॉवर b चा पॉवर जर c असेल तर a चा पॉवर bc आपल्याला लिहिता येते। तशाच प्रकारे आपण लिहिलोय की याला वर नेलोय, -x ला खाली आणलोय, भागिले इथं आहे 1 प्लस e⁻x चा परत इथं सुद्धा वर्ग आपण करू शकतोय। तर इथं पहा, आता आपण सबस्टिट्यूशन चांगल्या प्रकारे करू शकतो। आता सबस्टिट्यूशनच आपण आणखी केलं नाही, फक्त हे स्टेप आपल्याला ध्यान ठेवावं लागेल हे आल्यानं। तर इथं काय करता येईल पहा आपल्याला, आता डायरेक्ट x च्या जागी e⁻x तर दिसत आहे आपल्याला, तर इथं सबस्टिट्यूट काय करू शकतोय, तर e⁻x च्या जागी आपण आता हे फॉर्म्युला कशा दिसत आहे, 1 मायनस, आता पहा इथं जर टॅन थिटा जर आपण जर ठेवलोय तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, हे आपल्याला माहीत आहे। त्यामुळे आपण इथं पुट करूया, काय पुट करू शकतो आपण, इथं डायरेक्ट पुट म्हणून लिहू शकू, काय लिहू शकू, तर e⁻x बरोबर काय लिहू शकतो आपण, टॅन थिटा लिहू शकतो का हो, चांगल्या प्रकारे लिहू शकतो, कसं लिहू शकत नाही, तर e⁻x बरोबर टॅन थिटा लिहू शकतोय। मग आता राहिले कोण, आता टॅन थिटा, मग आता ठेवू शकतोय। मग थिटा बरोबर काय होते हो, टॅन इकडे आलं तर टॅन इनवर्स होतोय, टॅन इनवर्स e⁻x राहते। हे तुम्हाला अवघड वाटेल पहा, परंतु खूप इझी आहे, तर आपण हे फक्त पाहत राहायचं, तर नेमकं काय व्हायलंय काय नाही। तर याच्यानंतरचं आपण इथं नेक्स्ट म्हणजे समोरच आपण करणार आहोत पहा इथं। तर पहा इथं काय करायचं, आता थिटा बरोबर भेटला, सर्व भेटलं, त्यामुळं मग आपल्याला काय करता येते, तर y बरोबर काय करता येते, y बरोबर कॉस इनवर्स राईट, y बरोबर कॉस इनवर्स। इथं काय आहे, आता म्हणजे पुट करतो आपण, 1 मायनस e⁻x चा वर्ग आहे, म्हणजे टॅनचा वर्ग आहे, म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा भागिले 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हे पण आपल्याला चांगल्या प्रकारे पुट करता येते, म्हणजे आपण पुट केलो याची, तर राईट आपल्याला थिटाची सुद्धा किंमत काढून घेतली, आपल्याला नंतर गरज पडल्यानं आपण ठेवूया। तर y बरोबर कॉस इनवर्स, आता पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटाचा हा काय झाला, फॉर्म्युला झाला,
हे इन्वर्स इफ इन्वर्स गेट कॅन्सल होऊन जाते डायरेक्ट. मग आपण काय लिहू शकतो याला डायरेक्ट आता आहे तर वाय बरोबर थिटा लिहू शकतो. म्हणजे जी काय उरल्या थिटा आहे म्हणजे 2 थिटा आहे राईट. तर वाय बरोबर 2 आता थिटा जागी काय लिहू शकतो आहे टॅन इन्वर्स एक्स नाही बरं आहे मायनस ई रेस टू एक्स आहे म्हणजे ई रेस टू मायनस एक्स आहे. अशा प्रकारे लिहू शकतो. तर आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट आता करायचं ते बी कसं विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. तर मग आपण डी वाय भागिले डी एक्स काय लिहू शकतो आहे याची डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो आहे. डेरिव्हेटिव्ह कशी काढू शकतो आहे 2 टॅन इन्वर्स एक्स ई रेस टू मायनस एक्सची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे राईट. तर मग काय लिहू शकतो आपण डी वाय भागिले डी एक्स तर डेरिव्हेटिव्ह काढायची. तर 2ला 2 आपण बाजूला ठेवूया. तर डेरिव्हेटिव्ह काढूया टॅन इन्वर्स ई रेस टू मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह आधी काढूया. तर टॅन इन्वर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे एफ ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे 1 मायनस म्हणजे ई रेस टू एक्सचा वर्ग हे एफ ऑफ एक्स झाला ना इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू एक्सची परत डेरिव्हेटिव्ह काढायची. तर डी वाय भागिले डी एक्स 2 म्हणजे 2ला 2 आपण ठेवूया नंतर गुणाकारातून गुण घेऊया. मग इथं पहा आता इथं काय लिहिता येते आता इथं आपण लिहून घेऊया. हे काय 1/1 प्लस ई रेस एचा पॉवर बी बीचा पॉवर म्हणजे एचा पॉवर बी याचं बीचा पॉवर सी जर असतं एचा पॉवर ए बी लिहू शकतो आहे. किंवा आपण जेव्हा इथं केलं होतं पहा ई रेस टू मायनस 2x काय लिहिलं होतं ई रेस टू मायनस एक्सचा वर्ग लिहिलं होतं त्यालाच आपण ई रेस टू मायनस 2x लिहू शकतो. काय लिहू शकतो ई रेस टू मायनस 2x लिहू शकतो का हो लिहू शकतो आहे इंटू आता याची डेरिव्हेटिव्ह काय येते ई रेस टू मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते ई रेस टू मायनस एक्स परत डेरिव्हेटिव्ह एक्सची काय येते व -1 येते. ही झाली याची परत डेरिव्हेटिव्ह हो का. म्हणजे ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची म्हणजे मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह -1 येते राईट. अशा प्रकारे लिहू शकतो आपण. तर डी वाय भागिले डी एक्स काय लिहिता येते 2ला 2 1/1 प्लस ई रेस टू मायनस 2x हे लिहिता येते इंटू आता इंटू पहा आता ई रेस टू मायनस एक्स भागिले -1 म्हणजे मायनस ई रेस टू मायनस एक्स लिहिता येते काय लिहिता येते. तर डी वाय भागिले डी एक्स आता गुणाकार आहे प्रत्येकाचा करून घ्यायचं 2 गुणिले 1 2 भागिले 1 प्लस ई रेस टू मायनस 2x इंटू काय ते ई रेस टू मायनस एक्स म्हणजे मायनस ई रेस टू एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स तर कसं लिहिता येते आपल्याला याला गुणून घेऊया. तर काय ते -2 ई रेस टू मायनस एक्स भागिले 1 प्लस ई रेस टू मायनस 2x हे झालं याचं सिम्प्लिफाईड उत्तर. गणित आता घेतलो या गणिताचं प्रत्येक स्टेप आपण चांगल्या प्रकारे ध्यान ठेवायचं पहा. हे इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट गणित आहे. अशा प्रकारचे 4 गणित फिक्स असतात पहा हे आपल्याला स्टेपा ध्यानात ठेवावं लागणार आहे. तर अशा प्रकारचे त्याचं उत्तर येते. तर आपण नेक्स्ट गणित आता घेऊया. म्हणून मी लगेच गणितसुद्धा घेतलेले आहे पहा जे काय 7वं गणित आहे. तर हे 7वं गणित तर खूपच इझी असेल पहा. तर या 7व्या गणिताला काय करायचं तर वाय बरोबर किंवा वाय पुन्हा आपण ठेवूया सबस्टिट्यूट नंतर केल्यानं वाय मानूया. तर कॉस इन्वर्स आता इथं काय लिहिता येते पहा अशा गणिताल्यानं कसं करायचं तर 1 मायनस आता 3x म्हणजे ई रेस टू एक्स नाही काय नाही तर 9 रेस टू एक्स आहे. तर याला काय करता येते पण 3ला असं लिहिता येते की म्हणजे 9ला असं लिहिता येते की 3चा वर्ग लिहिता येते का हो 3चा वर्ग लिहिता येते. याचा पॉवर काय आहे x आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि 1 प्लस 9 रेस टू एक्स म्हणजे 3चा वर्गाचा परत x आहे. अशा प्रकारे लिहिता येते. मग आता काय करता येते पहा कॉस इन्वर्स 1 मायनस ती आता एचा पॉवर बी बीचा पॉवर सी असेल तर एचा पॉवर बी सी लिहिता येते म्हणजे 3चा म्हणजे 2x लिहिता येते 1 प्लस आता इथं काय लिहिता येते हो 3चा सुद्धा इथं 2x लिहिता येते राईट लिहिता येते आपल्याला इथं स्वादक कॉमन आहे. तर कॉस इन्वर्स आता इथं काय लिहिता येते 1 मायनस आता एचा पॉवर बी सी असेल तर एच म्हणजे याचं खालीवरी एक्सचेंज करता येते म्हणजेच आपल्याला 3 रेस टू एक्सचा वर्ग करता येते भागिले म्हणजे परत हे 2 खाली येते इथं परत खाली जाऊ शकतो हो का आणि 1 प्लस 3 रेस टू एक्सचा इथंसुद्धा वर्ग करता येते. तर झालं आता आपल्याला सबस्टिट्यूशन करता येते पहा. तर काय सबस्टिट्यूशन करता येते पुट करायचं काय 3 रेस टू एक्स बरोबर इथं काय आता इथंसुद्धा टॅन थिटा आपल्याला पुट करता येते कारण का कॉस 2 थिटामध्ये फॉर्म्युला येतो राईट. मग थिटा बरोबर काय येते हो टॅन इन्वर्स 3 रेस टू एक्स हे झालं थिटा बरोबर. तर पुट जर आपण केलं तर काय बरोबर येते मग y इज इक्वल टू कॉस इन्वर्स काय 1 मायनस 3 रेस टू एक्सला काय ठेवले आपण टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा भागिले 1 प्लस
टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकतो का? हो लिहू शकतो आहे. तर y बरोबर कॉस इन्व्हर्सला कॉस इन्व्हर्स. आता पहा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस 2 थिटा लिहिता येईल का? लिहिता येईल. मग कॉस इन्व्हर्स आणि हे कॉस गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जातील पहा. तर y बरोबर 2 थिटा उरतो आहे. मग 2 थिटा थिटा जागी काय ठेवू शकतो आहे आपण? टॅन इन्व्हर्स 3x ठेवू शकतो आहे आणि डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची? d भागिले dx म्हणून डेरिव्हेटिव्ह अशी काढता येते की 2 टॅन इन्व्हर्स xची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 टॅन इन्व्हर्स 3x चे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर मग पहा dy भागिले dx. तर 2ला 2 टॅन इन्व्हर्स f ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह ती 1 भागिले 1 प्लस f ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे 3x वर्ग लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह काढायची f ऑफ एक्सची म्हणजे 3x ची आपल्याला काय काढायची? परत डेरिव्हेटिव्ह काढायची. तर त्यामुळं dy भागिले dx 2ला 2 राईट 2ला 2. आता पहा 1 अपाऊन 1 प्लस f ऑफ एक्सचा वर्ग 1 प्लस f ऑफ एक्सचा वर्ग म्हणजे 3x वर्ग. आता याला आपण असं लिहू शकतो पहा 3x वर्ग आहे म्हणजे याचाच अर्थ 3x वर्ग. याला 3चा 2x लिहिता येते 3चा वर्ग x लिहिता येते म्हणजे याचा समर मिळून 9x लिहिता येते. 9x लिहितले आपण राईट म्हणजे पहिल्यासारखं लिहूया आपण आपल्याला काय बिल्याने. तर a f ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? ते a f ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह a ऑफ एक्स राईट a ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह a ऑफ एक्स इंटू लॉग a म्हणजे लॉग 3 अशा प्रकारे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येते. मग आता काय करता येईल पहा आपल्याला डायरेक्ट गुणून घेता येईल. तर dy भागिले dx म्हणून 2 गुणिले 1 2च किती येते? हो 2 गुणिले 1 2 येते 2 इंटू इथे किती आहे? 3x आहे इंटू लॉग 3 आहे भागिले 1 प्लस 9x आहे. तर आणखी याला एवढंच उत्तर लिहायचं पहा परंतु सिम्प्लिफिकेशन म्हणून लिहितो मी म्हणजे सिम्प्लिफिकेशन म्हणून लिहायची बी सुद्धा काही गरज नाही कारण का याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही लिहिताच येत नाही पहा. हो का? हे झालं याचं सिम्प्लिफाईड उत्तर. उत्तर तुमचं काय होते पहा अशा प्रकारचे उत्तर आल्याने तुम्हाला मार्क एकही मार्क कटत नाही तुमचं. हो का? तर लगेच मी आठवसुद्धा गणित घेतले आहे परंतु हे खूपच इम्पॉर्टंट असेल पहा हे सुद्धा क्वेश्चन कारण का याच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट खूप चांगल्या प्रकारे करावे लागेल. तुम्हाला सर्वप्रथम कळण्याची दाट शक्यता नसेल परंतु नंतर खूप इझी जाईल पहा. फक्त लक्ष द्यायचं आपण पाठात तर करत बसायचं नाही. तर याला काय करता येते आपण जेवढं झालं तेवढं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. साइन इन्व्हर्स आता साइन इन्व्हर्स असले इथे साइन किंवा कॉस 2 थिटाचाच फॉर्म्युला आला पाहिजे तर जवळपास सिम्प्लिफिकेशन होते. मग आपण इथं काय करू शकतो पहा. आता एचा पॉवर a प्लस बी केव्हा होते हो आपल्याला माहितीच आहे. आता इथं a असेल एचा पॉवर a म्हणजे थांबा आता इथं हे a आहे एचा पॉवर a प्लस बी केव्हा होते? जर बेस सेम असेल तर वरच्याची बेरीज करतात त्याच्यामुळं एचा पॉवर a इंटू एचा पॉवर जर बी अशा प्रकारे असेल तर याची वरच्याची बेरीज बेस सेम असताना वरच्याची बेरीज करतात राईट. अशाच प्रकारे इथं काहीतरी झालेलं आहे म्हणजे वरच्याची बेरीज केली आहे त्यामुळे आपण याला सेपरेट लिहून घेऊया. तर काय लिहून घेऊया a⁻x इंटू a⁻1/2 म्हणजे बेस सेम असताना वरच्याची बेरीज करा परत 4x प्लस 1/2 लिहिता येते आपल्याला परत लिहिता येते. मग आपण परत खाली जाऊया 1 प्लस आता 2⁴x आहे पहा इथं 2⁴xला आपण काय लिहिता येते पाहूया आपण. तर 2⁴xला आपल्याला असं लिहिता येते की म्हणजे 4ला खाली आणता येते आणि किंवा आपल्याला आता 2ला 4ला काय लिहिता येते व 2चा वर्ग लिहिता येते राईट. किंवा काय लिहिता येते पहा इथं आपण 2चा किंवा सोपी आयडिया आता मी सांगतो तुम्हाला 2⁴x आपल्याला करायचं आहे म्हणजे इथं 2चा म्हणजे 4चा आता इथं लिहूया आपण जाऊ द्या 2 आता 4ला कसं लिहिता येते 2चा वर्ग लिहिता येते 4ला लिहिता येते 2चा वर्ग राईट 4ला लिहिता येते 2चा वर्ग इंटू x म्हणजे 2चा वर्ग इंटू x असंही लिहिता येते म्हणजे 2चा वर्ग इंटू x म्हणजे 2x वर्ग सॉरी 2x वर्ग लिहिण्यापेक्षा जाऊ द्या 4x 4x ठेवूया आपण जाऊ द्या किती आहे वरी 4xला 4x राहू द्या इथं काय टेन्शन घ्यायचं नाही. तर पहा आपण याला कसं सिम्प्लिफाय करतो आपण साइन इन्व्हर्स xला साइन इन्व्हर्स आता पहा इथं काय लिहिता येते 4चा वर्गमूळ आता हे काय वर्गमूळाची नाही 4चा वर्गमूळ किती येते 2 इंटू 4x आता पहा 2 आता इथं टॅन थिटा ठेवता येते 2x इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आता 1 प्लस इथं काय करायचं मग आता इथं 4x आहे तर इथं काय लिहिता येते 4ला आता परत 2चा चौथा घात म्हणजे किती होते आपल्याला माहितीच आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 4 4 2 8 8 2 16
8 दुनी 16 आहे राईट. म्हणजे 16 म्हणजे 4चा वर्ग लिहिता येते आपल्याला. 4चा वर्ग म्हणजे 4चा 2x आपल्याला असं लिहिता येते. तर मग साइन इनवर्स x म्हणजे साइन इनवर्स ऑफ 2 × 4x राईट भागिले 1 + 4x वर्ग लिहिता येते आपल्याला. कारण का एचा पॉवर ab असेल तर याला गुणाकार करून 2x लिहिता येत होते. अशाच प्रकारे लिहू शकतो आपण. आता इथं आपल्याला डायरेक्ट आता दिसून येते पहा इथं काय ठेवायचं. इथं 4x जागी टॅन थिटा आपण ठेवू शकतो. कारण का 2 टॅन थिटा 1 + tan² थिटा लिहू शकतो आपण. तर पुट करायचं काय 4x बरोबर टॅन थिटा पुट करायचं. मग टॅन थिटा जर पुट केलं तर आपण थिटा बरोबर काय होते हो, थिटा बरोबर टॅन इनवर्स 4x होते. थिटा बरोबर टॅन इनवर्स 4x होते. तर मग काय लिहू शकतो आपण साइन इनवर्स म्हणजे पुट केले ना आता y बरोबर साइन इनवर्स 2 टॅन थिटा भागिले 1 + tan² थिटा लिहिता येते आपल्याला. लिहिता येते म्हणजे टॅन थिटा जर 4x जागी लिहिलं तर tan² थिटा आपल्याला लिहिता येते. तर y बरोबर साइन इनवर्स. आता हे फॉर्म्युला कसा झाला 2 टॅन थिटा 1 + tan² थिटा साइन 2 थिटाचा हा झाला फॉर्म्युला. हे डायरेक्ट गेट कॅन्सल होतात. तर y बरोबर 2 थिटा येते. तर y बरोबर 2 ला 2 थिटाची किंमत आहे काय आहे हो टॅन इनवर्स 4x आहे. आपल्याला हे चांगल्या प्रकारे लिहिता येते. त्यामुळेच आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करूया. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, तर डेरिव्हेटिव्ह काढायची वरच्याचे yचे याची सर्वच म्हणजेच 2 टॅन इनवर्स ऑफ 4x आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह याची काढायचं असेल तर 2ला बाजूला ठेवूया आपण. टॅन इनवर्स f(x) डेरिव्हेटिव्ह येते 1/1 + f(x) वर्ग म्हणजे 4x वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे 4x डेरिव्हेटिव्ह. हे ध्यानात ठेवावं लागेल आपल्याला. तर dy भागिले dx काय लिहिता येते हो 2 ला 2. आता इथं करता येईल आपल्याला. आता 4x डेरिव्हेटिव्ह काय येते तर नंतर घेऊया आपण 1/1 + 4x वर्ग. तर पहा 4x वर्गालाच आपण काय केलो असं केलो, याला असं केलो, याला असं केलो म्हणजे 2⁴x आपल्याला लिहिता येते डायरेक्टच. किंवा 2⁴x लिहिता येते किंवा 4x वर्ग काही ठेवता येते आपल्याला राईट. तर आपण 2⁴x लिहूया आपण वरच्यासारखं 2⁴x लिहूया आपण या जागी. लिहू शकतो काय लिहू शकतो. परत याची डेरिव्हेटिव्ह काय येते 4x डेरिव्हेटिव्ह 4x डेरिव्हेटिव्ह येते 4x. af(x) डेरिव्हेटिव्ह काय येते af(x) इंटू log a म्हणजे log 4 हे लिहिता येते आपल्याला. तर मग आता काय लिहिता येते dy भागिले dx राईट. dy भागिले dx काय लिहिता येते. आता याला काय करता येते डायरेक्ट गुणून टाकता येते आपल्याला राईट. बेक बे म्हणजे 2 गुणिले 4x इंटू log 4 भागिले याचा डॉट द्यायची गरज नाही पहा टिंब वाढते दशांश चिन्ह वाढते त्यामुळे 1 + 2⁴x अशा प्रकारे आपण हे झाले याचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर किंवा आपण याला आणखी सिम्प्लिफाईड उत्तर लिहायचं म्हणजे काय लिहिता येते पहा पुस्तकीप्रमाणे. तर dy भागिले dx याचा बेस सेम करून घेऊया आपण. 2 ला 2 गुणिले 4x ता कसं लिहिता येते याला 2चा वर्ग लिहिता येते म्हणजे 2⁴x लिहिता येते इंटू लॉग काय 4 आहे भागिले 1 + 2⁴x आहे. तर dy भागिले dx आता बेस सेम असल्याने वरच्याची बेरीज 2 भागिले 1 + 2x लिहिता येते इंटू लॉग 4 लिहिता येते. लॉग 4 लिहिता येते काय भागिले 1 + 2⁴x 1 + 2⁴x अशा प्रकारे याचं उत्तर येऊन जाईल. तर पहा मी लगेच 9 पण घेतलेलं आहे. 9 आहे साइन इनवर्स 1 - 25x वर्ग भागिले 1 + 25x वर्ग. तर इथं सुद्धा आपल्याला डायरेक्ट दिसून येते की 1 - tan² थिटा 1 + tan² थिटा आपल्याला डायरेक्ट पुट करता येते. परंतु आपण जर इथं 25x जागी जर आपण tan थिटा जर ठेवलं असतो तर इथं टॅनचा वर्ग येत नाही कारण का 25x वर्ग आपल्याला करता येत नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहा इथं काय म्हणजे याचा एखादा टर्म घेऊन त्या टर्मचा वर्ग असेल तर त्या जागी आपल्याला टॅन थिटा ठेवता येईल. मग आपण इथं दिमाग रडूया काय रडूया तर असं लिहून घेऊया का आपण याला साइन इनवर्स 1 - याला काय लिहिता येते हो 5चा वर्ग लिहिता येते काय 5चा वर्ग इंटू x वर्गाला x वर्ग अशा प्रकारे लिहिता येते. आणि 1 + इथं सुद्धा 5चा वर्ग इंटू x वर्ग लिहिता येते काय लिहिता येते. मग परत याला आणखी मॉडिफाय करून आपण असं लिहू शकतो की 1 - आता या दोघाचा म्हणजे याचा वर्ग आहे याचा वर्ग आहे म्हणजे 5x होल स्क्वेअर लिहू शकतो आपण.
म्हणजे 5चा वर्ग 25 आणि एक्सचा वर्ग म्हणजे 25 एक्सचा वर्ग असं लिहिता येते आपल्याला. 1 + 5x वर्ग हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल. मग आता पहा, आता आपल्याला डायरेक्ट पुट करता येते. काय पुट करता येते? पुट 5x बरोबर tan θ आपल्याला पुट करता येते. त्यामुळंच θ बरोबर काय होईल मग? tan इनवर्स 5x होईल, राईट. हां, तर मग आता काय करायचं? डायरेक्ट y बरोबर म्हणजे आता पुट करूया. y बरोबर sin इनवर्स काय हो 1 - tan स्क्वेअर θ भागिले 1 + tan स्क्वेअर θ हे झालं. तर मग आता इथं काय करता येते? y बरोबर sin इनवर्स आता 1 - tan स्क्वेअर θ 1 + tan स्क्वेअर θ हे फॉर्म्युला कशात झाला? cos 2θ चा फॉर्म्युला झाला. आता इथं cos आहे आणि इथं sin आहे, डायरेक्ट कटत नाही. sin इनवर्स आणि इथं sin जर असलं तर डायरेक्ट कटत होते. त्यामुळं आपण काय करूया? cosला साईनमध्ये घेऊया. तर cosला साईनमध्ये घ्या झाल्याने काय करता येते पहा. cosचा साईन जर घेतलं तर π/2च्या मल्टिपलमध्ये न्यावं लागते. π/2 - θ म्हणजे इथं काय आहे? θ 2θ आहे. अशा प्रकारे तर हे गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जाते पहा इथं. आणि y बरोबर π/2 - 2θ θची किंमत लगेच ठेवून टाकूया आपण. 2 काय हो? tan इनवर्स ऑफ 5x आहे. आता तर संपलंच आपल्याला. आता काय करता येते? डायरेक्ट डिफरन्शिएट करता येते विथ रिस्पेक्ट टू x. मग dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कशाचे काढता येते? d भागिले dx म्हणून डेरिव्हेटिव्ह काढता येते. π/2 - 2 tan इनवर्स 5x चे आपल्याला डेरिव्हेटिव्ह चांगल्या प्रकारेच काढता येते. त्यामुळेच आपण dy भागिले dx तर π/2 ची डेरिव्हेटिव्ह येते 0 - 2 ला 2. आता पहा tan इनवर्स 5x ची डेरिव्हेटिव्ह काय येते? तर tan इनवर्स f(x) ची डेरिव्हेटिव्ह येते 1/1 + f(x) चा वर्ग म्हणजे 5x चा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे इथं काय आहे? 5x आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारेच लिहिता येईल. तर dy भागिले dx आता इथं काय लिहिता येईल हो? आता 2 इथं -2 ला -2 आपण परत ठेवूया, नंतर आणखी मोडिफाय करूया. आता 5x वर्गाची म्हणजे 5x ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 5 येते, सिम्पली माहीत आहे. 5 × 1 = 5 परत भागिले 1 प्लस आता इथं का 5x चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 x वर्गाला x चा वर्ग असं लिहिता येते आपल्याला. तर शेवटी मोडिफाईड उत्तर म्हणून dy भागिले dx 5 2 किती हो? -10 भागिले 1 + 25 x चा वर्ग हे झालं याचं सिम्प्लिफाईड आणि सिंपल आणि इझियर उत्तर. तर आपण हे गणित लिहून घेतलं नसलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा पहा, खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून जाईल. तर आपण लगेच नेक्स्ट पाहूया. त्यामुळेच मी 10वा सुद्धा घेतलेले आहे इथं. तर 10वा बरोबर आहे काय आहे? sin इनवर्स 1 - x³ भागिले 1 + x³. आता इथं सुद्धा तेच करता येते पहा. इथं काय करता येईल? आता इथं सुद्धा tan θचाच फॉर्म्युला वापरता येते, परंतु इथं आता f(x) चा वर्गामध्ये म्हणजे f(x) वरून त्याचा होल स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. तर स्क्वेअर करण्यासाठी आपण एक ट्रिक लढवूया. काय लढू शकतो आपण ट्रिक? तर पहा sin इनवर्स 1 - आता आपण x चा आहे की नाही तर 3/2 करूया आणि याचा वर्ग करूया आपण, राईट. इथं काय होते? मग परत याला 2ला गुणलं जाते म्हणजे 3 2 6 होते. 6 भागिले 2 काय होते हो? 3च होते. म्हणजे असंच काहीच फरक पडत नाही. त्यामुळे याला आपण असं करून घेतलो आहे. आणि 1 + x चा इथं सुद्धा 3/2 याचा वर्ग हे करू शकतो, म्हणजे काय फरक पडत नाही ना आपल्याला. मग त्यामुळं आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो आहे. तर मग काय लिहिता येते? sin इनवर्स 1 - x चा 3/2 याचा वर्ग भागिले 1 + x चा परत 3/2 याचा वर्ग हे लिहून घेतलो आहे आपण. त्यामुळेच आपण इथं पुट करू शकतो आहे. काय पुट करू शकतो आहे? तर x चा 3/2 बरोबर tan θ आपण पुट करू शकतो, दुसरं काहीच नाही. म्हणून यावरून आपल्याला θची सुद्धा किंमत आपल्याला ठेवता येते की θ बरोबर काय येईल? मग इथं आता θ बरोबर tan इनवर्स x चा 3/2 हे आपल्याला चांगल्या प्रकारे पुट करता येते. मग त्यामुळं आपण काय करूया? मग इथं तर जसं तसं लिहून घेऊया. तर काय लिहून घेऊया? sin इनवर्स. मग आता y बरोबर sin इनवर्स 1 - x चा 3/2 म्हणजे कोण आहे हो? tan θ म्हणजेच कोण? tan स्क्वेअर θ भागिले 1 + x चा 3/2 चा वर्ग आहे, राईट. म्हणजे x चा 3/2 चा वर्ग असल्यामुळे आपण याला काय लिहू शकतोय? tan स्क्वेअर
थिटा, म्हणजे एक्सचा 3/2 बरोबर टॅन थिटा आपण पुट केलं होतं. तर मग काय सिम्पल तेच आहे याची स्टेपसुद्धा. तर साईन इनवर्स, आता हे फॉर्म्युला कशात झाला हो, कोसेक म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला झाला, राईट. मग आता वाय बरोबर साईन इनवर्स, आता पहा वाय बरोबर साईन इनवर्स कॉस 2 थिटाला कॉस 2 थिटा, परंतु इथं कॉसचा, आता इथं कॉस आहे, इथं साईन इनवर्स आहे, हे कटण्यासाठी आपल्याला साईनमध्ये आणावं लागेल. त्यामुळे आपण याला साईनमध्ये जर आणलो आहे तर साईनमध्ये आणलं तर काय होते हो, आपल्याला माहितीच आहे π/2 मायनस थिटा, म्हणजे इथं थिटा किती आहे 2 थिटा आहे. तर हे साईन इनवर्स गेट कॅन्सल होऊन जाते. तर वाय बरोबर π/2 मायनस 2 थिटा होतोय. तर वाय बरोबर π/2 मायनस 2 थिटाची किंमत किती आहे हो, टॅन इनवर्स किती आहे, टॅन इनवर्स एक्सचा 3/2 पॉवर एवढा आहे. तर डायरेक्ट डिफरन्शिएट करूया आपण, ते बी कसं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx म्हणून आपण लिहू शकतो की डेरिव्हेटिव्हमध्ये d भागिले dx. डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे, एक π/2 मायनस 2 टॅन इनवर्स ऑफ एक्सचा 3/2 याचे आपल्याला चांगल्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर dy भागिले dx आता काढता येते, π/2ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येते, मायनस 2ला 2. तर टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग, म्हणजे एक्सचा 3/2 या एफ ऑफ एक्सचा वर्ग, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ डी भागिले dx, एक्सचा 3/2ची काय करायचं आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायची होती. तर त्यामुळे आपण dy भागिले dx काय लिहू शकतो आहे, इथं -2ला -2 लिहूया, शेवटी आपण मॉडिफाईड उत्तर लिहूया. तर काय ते एक्सचा 3/2ची डेरिव्हेटिव्ह काय ते, किंवा आपण डायरेक्ट असं लिहू शकतो की आधी याची डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया, 1/1 प्लस, आता पहा याचं काय लिहिता येते, एक्सचा 3/2चा वर्ग म्हणजे एचा पॉवर बी, बीचा पॉवर सी असं, तर या दोघाचा वरच्याचा गुणाकार होते, म्हणजे 3 2 6, 6 भागिले 2 3, म्हणजे एक्सचा घातांक 3 होते. आणि याची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा, याची डेरिव्हेटिव्ह खालचा ॲज इट इज, म्हणजे 3/2 एक्सचा 3/2 मधून 1 जर गेलं तर किती होते, तर 3/2 मायनस 1, म्हणजे 3 - 2 भागिले 2, म्हणजे 1/2 होते, म्हणजे एक्सचा 1/2 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. मग आता सिम्प्लिफाईड उत्तर dy भागिले dx काय लिहिता येते, सिम्प्लिफाईड उत्तर याला आपण समोर घेऊया, म्हणजे आता हे गुणाकारात आहे, राईट, हे सुद्धा याच्या गुणाकारात आहे, त्यामुळे हे दोन डायरेक्ट गेट आपण कॅन्सल करू शकतोय आणि मायनसनं गुणू शकतोय. काय करतो मायनसनं गुणणं, म्हणजे -3x चा 1/2 किंवा रूटमध्ये सुद्धा लिहू शकतोय आपण त्याला, भागिले 1 + x चा क्यूब लिहू शकतोय. हे झालं याचं मॉडिफाईड उत्तर. तर हे सुद्धा आपल्याला स्क्रीनशॉट काढून आपण चांगल्या प्रकारे ठेवून घेऊ शकतो. पहा डायरेक्ट आपण किती चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केलोय. तर लगेच आपण 11 सुद्धा घेतलेले आहेत. पहा 11 मध्ये आहे टॅन इनवर्स 2x चा 5/2 भागिले 1 - x चा घातांक 5. तर यांना सुद्धा आपण खूप, म्हणजे आता इथं काय डायरेक्ट आपल्याला इथंच ओळखू यायला की 2 टॅन थिटा 1 - टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे टॅन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यासारखं याला इकडे याला 2 टॅन थिटामध्ये आणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. तर नेमकं काय करायचं, आधी ट्रिक एक बार लक्षात आले की आपल्याला होऊन जाते. पहा तर आपल्याला काय लिहिता येते, आता इथं आता 2 टॅन थिटा 1 - टॅन स्क्वेअर थिटा, इथं स्क्वेअर आलंच पाहिजे, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग आपल्याला काय लिहिता येते, आता इथं लिहूया आपण 2x चा 5/2 ला 2x चा 5/2 जसं तसं लिहूया, म्हणजे घातांक, आणि भागिले 1 आता इथं कसं लिहिता येते हो, x चा 5/2 भागिले याचा वर्ग आपल्याला लिहिता येते. कारण का याला गुणून जर घेतलोय आपण तर 5 × 2 = 10, 10 भागिले 2 म्हणजे 5च होते, राईट. मग आता इथं काय, आता डायरेक्ट आपल्याला पुट करता येते, एवढी ट्रिक लहान ठेवायची. पुट काय करता येते आपल्याला, x चा 5/2 बरोबर टॅन थिटा आपल्याला पुट करता येते, त्याच्यामुळे 2 टॅन थिटा होते इथं. थिटा बरोबर काय येते मग, टॅन इनवर्स x⁵5/2 हे आपल्याला पुट करता येते. तर मग y बरोबर काय करता येते, मग y बरोबर टॅन इनवर्स 2 टॅन थिटा भागिले 1 आता इथं पाहिजे टॅन थिटा झाला, याचा वर्ग झालं, टॅन स्क्वेअर थिटा असं लिहिता येते. तर y बरोबर काय लिहिता येते मग, टॅन इनवर्स 2 टॅन थिटा. आता 2 टॅन थिटा 1 - टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला होतो टॅन
2 थिटाचा फॉर्म्युला होते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. टॅन इनवर्स आणि टॅन थिटा गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जाते आणि y बरोबर 2 थिटा तेवढं येऊन बसते. मग त्यामुळं तर y बरोबर 2 थिटाची किंमत आपण इथे लिहू शकतो की काय आहे, थिटाची किंमत आहे टॅन इनवर्स एक्सचा 5/2 लिहू शकतो, काय लिहू शकतो आहे. त्यामुळं आणखी आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्ससुद्धा म्हणू शकतो आपण. आणि dy भागिले dx, तर डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण. कशाचे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो हो, आता 2 टॅन इनवर्स एक्सचा 5/2 याची डेरिव्हेटिव्ह आपण काढायची आहे, दुसरं काहीच नाही हो का. तर dy भागिले dx 2ला 2 ॲज इट इज ठेवूया आपण. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा वर्ग, म्हणजे एफ ऑफ एक्स काय एक्सचा 5/2 आहे, परत एफ ऑफ एक्सचा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे एक्सचा 5/2ची काय काढायची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. त्यामुळे dy भागिले dx, आता 2 गुणिले 2 आता नंतर लिहूया आपण, मॉडिफाईड नंतर करूया. परंतु याचे जर डेरिव्हेटिव्ह जर काढलो आहे आपण तर काय येते 1/, ही पहा, या आधी ॲज इट इज लिहून घेऊया. एक्सचा 5/2 भागिले याचा वर्ग, म्हणजे काय होते 5 2 10, 10 भागिले 2 5, म्हणजे एक्सचा परत 5 येते. आणि याचं जे काय डेरिव्हेटिव्ह असेल एक्सचा 5/2ची डेरिव्हेटिव्ह काय येते 5/2 एक्सचा 5/2 मायनस एक्स, म्हणजे 5/2 मायनस 1 जर काढलो आहे तर 5 पण 2 गेले 3, किती येते हो 3/2 येते, हे आपल्याला माहीत आहे. मग हे दोन गेट आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो, कारण का वरच्याच गुणाकारामध्ये आहेत. मग dy भागिले dx इथं काय लिहिता येते हो 5x चा 3/2 भागिले 1 प्लस एक्सचा 5 असेल. तर अशा प्रकारचं आपलं खूप चांगल्या प्रकारे उत्तर येऊन जाईल पहा. तर मी लगेच 12वा पण घेतलेले आहे. 12वा आहे कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्स 1 प्लस रूट एक्स. या गणिताला आपल्याला बघल्यानं असं वाटेल की इथं कॉट नसेल हो, इथं कॉस असेल, चुकून दिला असेल असं वाटते, कारण का इथं 1 मायनस आणि इथं 1 प्लस, म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अशा प्रकारे याला करता येत होतं आपल्याला. त्यामुळे आपण कॉस, परंतु याला अशा प्रकारचे गणित नाही आहे, याला दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सोडता येते पहा. म्हणजे कशा प्रकारे सोडायचं, तर कॉटला जर आपण टॅनमध्ये जर करता येते याला कन्वर्ट, म्हणजे कारण का 1/tan बरोबर काय होते हो कॉट होते, म्हणजे कॉट इनवर्स. जर कॉटला जर टॅनमध्ये जर केलो आहे तर आपल्याला हे खालचं वरी करावं लागतं येते, दुसरं काहीच नाही. तर त्यामुळं आपण काय करायचं कॉट इनवर्सला टॅन इनवर्स, याला वरच्याला खाली खालच्याला वरी करायचं. 1 प्लस रूट एक्स आणि 1 मायनस रूट एक्स, हे आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येते पहा. मग आता याला काय करता येते, एक आपण ध्यान ठेवायचं की टॅन इनवर्सला टॅन इनवर्स. आता पहा टॅन इनवर्सला टॅन इनवर्स, आता 1ला कसं लिहिता येते हो, टॅन π/4ची किंमत किती असते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. टॅन π/4 बरोबर 1 येते, म्हणजे 1लाच आपण टॅन π/4 लिहू शकतो आहे. त्याच्यामुळं 1ला आपण टॅन π/4 प्लस रूट एक्सला रूट एक्स लिहू शकतो आपण, काहीच फरक पडत नाही, राईट. भागिले इथं पहा 1 मायनस, इथं काय हो आता -1 गुणिले रूट एक्स आहे, तर मायनसला मायनस 1च्या जागी आपण काय लिहू शकतो आहे टॅन π/4 असं लिहू शकतो आहे, आणि रूट एक्सला रूट एक्स लिहू शकतो आहे आपण, राईट. एवढं तर सिम्प्लिफाय आपण करू शकतो आहेच. तर मग काय करता येते y बरोबर डायरेक्ट आपण y बरोबर इथून जरी घेतलं तरी चालते, किंवा आपण याला मॉडिफाईज करून नंतर ठेवूया y बरोबर. तर टॅन इनवर्स, तर मग आता आपल्याला काय लिहिता येते माहीत आहे का तुम्हाला, याचा फॉर्म आता डायरेक्ट आता आपल्याला पुटच करता येऊ शकतो. काय पुट करता येऊ शकते, तर टॅन थिटा म्हणजे रूट एक्स बरोबर टॅन थिटा पुट करता येते. काय करता येते रूट एक्स बरोबर टॅन थिटा जर पुट जर केलो आहे आपण तर सिम्प्लिफाईड, मग थिटा बरोबर काय होईल हो मग टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स होईल, राईट. थिटा बरोबर टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स, मग डायरेक्ट पुट करायचं आपण आणि पुट करून बघूया आपण काय येते. तर त्यामुळं काय येते मग y बरोबर टॅन इनवर्स, राईट, टॅन इनवर्स टॅन π/4 प्लस इथं काय हो टॅन म्हणजे रूट एक्स बरोबर काय करता येते आपल्याला टॅन थिटा पुट करता येते, राईट. भागिले 1 मायनस टॅन π/4 इंटू टॅन थिटा, आपल्याला हे चांगल्या प्रकारे पुट करता येते. तर हे फॉर्म्युला कशा झाला तर आपल्याला माहीत पाहिजे की टॅन
म्हणजे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे हे माहीत असलं पाहिजे. तर टॅन ए म्हणजे कोण π/4 असेल, बी म्हणजे थीटा असेल. म्हणजे टॅन ए प्लस बीचा हा फॉर्म्युला आहे. मग त्यामुळं y बरोबर टॅन इनवर्स टॅन ए प्लस बी म्हणजे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. ए कोण आहे इथं π/4 आहे प्लस बी कोण आहे इथं थीटा आहे. एवढं आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि हे डे डायरेक्ट गेट कॅन्सल होऊ शकते. तर त्यामुळं y बरोबर π/4 प्लस थीटा. थीटाची किंमत काय हो, थीटाची किंमत आहे टॅन इनवर्स ऑफ √x आहे. राईट, ही आपल्याला माहीतच आहे. मग त्यामुळं आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला आणि dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह आपण चांगल्या प्रकारे काढायची. π/4ची डेरिव्हेटिव्ह येते 0 प्लस टॅन इनवर्स f(x) ची डेरिव्हेटिव्ह येते 1/1 प्लस f(x)चा वर्ग म्हणजे √x चा वर्ग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे कोण √x ची डेरिव्हेटिव्ह. मग काय लिहिता येते आपल्याला dy भागिले dx. आता पहा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सॉरी आता इथे काय म्हणजे आता डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह घेतलो हो का, विथ रिस्पेक्ट टू एक्स केलो आहे आणि डायरेक्ट याची 0 येते डेरिव्हेटिव्ह आणि प्लस याची डेरिव्हेटिव्ह काय येते एवढी अशा प्रकारे येते. आता मी डायरेक्ट ते लिहून घेतलं आहे वरचं पहा. मग काय लिहिता येते आता याला √x ला आता इथं पहा 1/1 प्लस √x चा वर्ग आणि वर्गमूळ गेट कॅन्सल होते त्याच्यामुळे x उरतो इथं आणि √x ची डेरिव्हेटिव्ह येते 1/2√f(x) म्हणजे 1/2√x ही याची डेरिव्हेटिव्ह येते. त्यामुळंच dy भागिले dx याला काय करूया आपण 1/2√x ला समोर लिहून घेऊया. तर 1/2√x ला जर समोर लिहून घेतलं तर 1/1 × 1 1च 2√x असं लिहिता येते आणि कंसामध्ये 1 + x लिहिता येते. हे झालं याचे चांगल्या प्रकारचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. 5K व्हिडिओ आपले कंप्लीट होत आहेत, म्हणजे 5K सबस्क्रायबर आपले कंप्लीट होत आहेत. तर धन्यवाद. आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सबस्क्राईब करायला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.